पुण्यातील विधान परिषद निवडणुकीवरून आता महायुतीतच महायुद्ध पेटण्याचे चिन्ह दिसत आहेत। पुण्याची जागा भाजप लढवणार की अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार यावरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बदललेलं संख्याबळ, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांतील निकाल आणि आगामी राजकीय समीकरणे पाहता ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। पुण्याच्या जागेवरून महायुतीत नेमकं काय सुरू आहे पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। पुणे विधान परिषद निवडणूक, महायुतीतील नवा संघर्ष आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव वाढला। भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या जागेवर दावा केला जातोय, त्यामुळे मित्रपक्षांमध्येच मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्ह आहेत। पुणे पिंपरी चिंचवड महापालिका आणि जे पुणे जिल्ह्यातल्या एक जिल्हा परिषद, त्याच्यानंतर 17 नगर परिषद आणि नगरपालिका ह्यांचं जर संख्याबळ पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस एकूण 347 इतकं संख्याबळ आहे, तर भाजपचं 305 इतकं आहे। जरी हा फरक असला तरी भाजपने मात्र ही जागा प्रतिष्ठेची करून ही जागा ताब्यात घ्यावी ह्यासाठीच्या सगळ्या घडामोडी सुरू केलेल्या आहेत। कारण की आत्ता थोड्या वेळपूर्वीच गणेश बिडकर जे आहेत सभागृह नेते भाजपचे, ते असं म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेसकडे जरी संख्याबळ दिसत असेल तर केवळ कागदावर आहे, ह्याचा अर्थ कुठंतरी राष्ट्रवादीच्या मतामध्ये फाटाफूट होऊ शकते असा भाजपला एक अंदाज आहे। त्याच्यामुळं ही निवडणूक चुरशीची होऊ शकते। आता दोन्ही पक्ष जे मित्रपक्ष आहेत आणि हे जर एकत्र लढले नाहीत, स्वतंत्र जर लढले तर ह्याचा परिणाम कदाचित पुढच्या राज्य सरकार जेव्हा चालवायचं वेळ येईल तेव्हा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो। आणि जर समजा दोघांमध्ये समेट झाला तर मग कुठल्या तरी एका पक्षाला जागा जाईल आणि मग ते महायुतीमध्ये निवडणूक लढतील। स्थानिक पातळीवर जरी नाराजी झाली तरी वरच्या राज्याच्या पातळीला देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा सुनेत्रा पवार असू द्या ह्यांच्या पातळीवर मात्र कुठला वाद असणार नाही अशी ती स्थिती असेल। पण दुसरीकडे आपण पाहिलं जर हे दोन्ही पक्षांनी जर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची खूप महत्त्वाची भूमिका असणार आहे, कारण की त्यांच्याकडे 68 जागा पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। मग त्यांचं मतदान कोणाच्या पारड्यात जाणार ह्याच्यावर सगळं फार महत्त्वाचं असणार आहे, कारण की महाविकास आघाडी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ह्यांच्या तिघांच्या मिळून फक्त 47 जागा आहेत। म्हणजे ते खरं तर 4थ्या-5व्या नंबरला हे सगळे जात आहेत, ते निश्चित ह्या निवडणुकीत ठरणार आहेतच। मग काय होईल तर जे काय आहे ते महायुतीमध्ये होणार आहे। हे जर एकत्र लढले तर सगळं ठीक आहे, नाहीतर हे जर स्वतंत्र लढले तर ह्या निवडणुकीत आपल्याला प्रचंड प्रमाणात घोडेबाजार बघण्याची वेळ येऊ शकते, कारण की प्रतिष्ठेची निवडणूक आहे, जिंकून यायचं आहे। आणि आपण यापूर्वीचा अनुभव पाहिला तर अशा निवडणुकांमध्ये भाजप फार अंकगणित खेळण्यासाठी खूप तरबेज आहेत भाजपचे नेते। अशा वेळेस ते राष्ट्रवादीला नामोहरम करू शकतात अशी एक चर्चा आहे। पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेतील अलीकडच्या निवडणुकांनंतर राजकीय गणित बदललंय। भाजपचं शहरात मजबूत वर्चस्व असलं तरी ग्रामीण भागात अजित पवार गटानं ताकद वाढवली आहे, त्यामुळे पुण्याची विधान परिषद जागा आपल्यालाच मिळावी यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे। एका जागेसाठी मतदान करणारे नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार 344, भाजप 305, राष्ट्रवादी शरद पवार 17, शिवसेना शिंदे गट 68, शिवसेना ठाकरे गट 11, काँग्रेस 19, अपक्ष 23 आणि स्थानिक आघाडी 23। या एका जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असली तरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडी अपक्ष यांना डावलून चालणार नाही, त्यामुळे इथेही घोडेबाजार होण्याची दाट शक्यता आहे। विधान परिषदेची जागा लढण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी सुरू केली आहे। सुनेत्रा पवार यांनी पुण्यात आज महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन इच्छुक उमेदवार यांच्यासोबत चर्चा केली। पुण्याच्या जागेवर आमचाच हक्क असून ही जागा महायुती म्हणून आम्हीच लढणार म्हणत राष्ट्रवादीनं दावा कायम ठेवला आहे। आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेची निवडणूक ही आता लागलेली आहे आणि त्या बाबतीत या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली आणि आम्ही जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्यांची चाचपणी वहिनींनी स्वतः केली आणि या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या प्रमुखांनी आम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेतला की सुनेत्रा वहिनी जो उमेदवार देतील तो आम्ही मान्य करायचा। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची, शेवटी हे तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील। आणि पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या मतदारांची संख्या ही जास्त असल्यामुळं तो पुणेचा हक्क हा राष्ट्रवादी पक्षाचा आहे हे आम्ही वहिनींना सांगितलं। आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि वहिनींची आणि आमच्या प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची, आमच्या पक्षाचे अध्यक्ष असतील, या सर्वांशी चर्चा होईल आणि या चर्चा होऊन पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढवेल।
भाजपकडून पुणे ही पारंपरिक बालेकिल्ल्याची जागा असल्याचं सांगितलं जातंय. महापालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेत, त्यामुळे पुण्याची जागा भाजपकडेच राहिली पाहिजे अशी भूमिका स्थानिक नेत्यांकडून घेतली जाते. राष्ट्रवादीचं संख्याबळ फक्त कागदावरच आहे असं म्हणत बिडकरांनी दिवचलंय. विशेषतः भारतीय जनता पार्टीचं जर का आपण बघताल तर आदरणीय देवेंद्रजी, रवीजी चव्हाण हे नेते पूर्णपणे आमच्या मेरिट्सवर चर्चा होतील. आदरणीय देवेंद्रजी जे निर्णय करतील तो सर्वमान्यच असेल. परंतु आता जरी तुम्हाला कागदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणजे मतदार जास्त दिसत असले तरी आमचे पण दौंड नगरपालिका असेल, इतर नगरपालिकेत आमचे जे अपक्ष निवडून आले त्यांची संख्या मोठी आहे की जे भाजप पुरस्कृत होते आणि त्या आघाडी करून आम्ही लढले. मग ते इंदापूर असेल, मग ती दौंड असेल, राजगुरुनगर असेल, अशा तळेगाव असेल, अशा ठिकाणी जे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर न लढता पण निवडणूक लढल्या आहेत. या सगळ्या जागांची एकत्रित बेरीज केली तर भारतीय जनता पार्टीची पण एक मोठी बेरीज समोर येते आणि आपल्याला हा नंबर फार काही छोटा नाही आहे. त्यामुळं 2-5 मतांचा 10 मतांचा फरक राहू शकतो. आम्ही पुढं जाऊ किंवा राष्ट्रवादी. परंतु याचा निश्चितपणे निर्णय हा आदरणीय देवेंद्रजी, सुनेत्राताई आणि एकनाथ शिंदे मिळून करतील की कुठल्या जागा कोणी लढवाव्यात. परंतु भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची मनोपण इच्छा आहे की ही जागा आता भारतीय जनता पार्टीने लढवावी. पुण्याची जागा केवळ विधान परिषदेपुरती मर्यादित नाही, आगामी महापालिका आणि विधानसभा राजकारणाची रंगीत तालीम म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे या जागेवर कुणाला उमेदवारी मिळते आणि कोण माघार घेतंय यावरून महायुतीतील भविष्यातील समीकरणं ठरणार आहेत. पुण्याची एकच जागा नाही आहे तर राज्यभरातल्या ज्या जागा आहेत त्या जागांवरून सध्या महायुतीमध्ये सुद्धा जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे. पण पुण्यातली ही एक जागा जी राष्ट्रवादीची मुळामध्ये आहे, पारंपरिक जागा राष्ट्रवादीची आहे, त्या जागेवर भाजपने सुद्धा दावा ठोकल्यामुळे येत्या काळामध्ये महायुतीमध्ये सुद्धा हा संघर्ष होण्याची शक्यता आहे. जरी या जागेवर राष्ट्रवादीचा क्लेम असला तरी भाजप मात्र ही जागा खरंच राष्ट्रवादीला सोडणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. एक जागा विधान परिषदेची असली तरी त्याच्या पुढची जी राजकारणं आहेत म्हणजे महानगरपालिका निवडणुका असतील, लोकसभा आणि विधानसभेची जी गणितं आहेत ते सुद्धा या निवडणुकीवर अवलंबून आहेत. त्यामुळे खरंच या जागेवरून कोण माघार घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल आणि राष्ट्रवादी जर याच्यामध्ये लढली तर महाविकास आघाडीची नेमकी काय भूमिका असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.